हॉस्टेलला कोण आले बघा, मारी शेट बॅक मारे. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे तुम्ही. तर मग आज लवकर उठलो थोडं, नाही का? 7 वाजले असते ना आता. लवकर म्हणजे लवकरच उठायची सवय लावायची आता, नाही का? येते टाइम टेबल आता पेपरचं इनसेमचं कधी येतं काय माहिती. तर मग उठू आता, लवकर उठलं जरा आवरतो बिवरतो, नाही का? आता कडक ऊन पडलं, थांब तुम्हाला दाखवतो. तुम्ही ऊन बघू शकता किती कडक पडलं, मस्तपैकी. लई दिवसाने ऊन पडलंय मस्त. तसं वातावरण पण मस्त झालंय, टेन्शन नाही काय नाही, मस्त. आज ऊन पडले लई दिवसांनी. थोडं मग दरवाजा बिराजा उघडं ठेवू, नाही का? थोडं रूममध्ये पण येऊ द्या. मग चालतंय आता थोड्या वेळाने जाऊ नाश्त्याला. आज नाश्त्याला काय आहे का कसं काय, चला भेटूया. काही आता आवरलं बिवरलंय, मग जाऊ आता नाश्त्याला. नाश्त्याला म्हणजे आज काय असेल, आज दिवसा असं पोहे बी असतील, नाही का? कदाचित मग जाऊ, दाखवतो तुम्हाला. कसं मस्त वारं सुटलंय, लय भारी वाटतं, नाही का? लई दिवसांनी ऊन बाहून आणि थंड वारं सुटलं मस्त. चालतंय, जाऊ आता, बघू काय आहे ते. फायनली आलो पोहे खायला. पोहे म्हणजे मी तुम्हाला बोललोच होतो की आज याच्यामध्ये पोहेच असणार मेसमध्ये वगैरे. इथं पोरं बसलेत नाश्ता करायला. काहीच फायनली आता आलं नाश्ता करून. पोहे होते खाली, जर थंड पोहे होते, गरम पाहिजे होते, नाही का? मग जाऊ द्या, काय नाही, खाली बिले. आता करू थोडा वेळ अभ्यास, मग नंतर नाही का जेवण करून मग नंतर जाऊ. आपलं कसं काय होते ते सांगतो तुम्हाला, नाही का? अजून काही सांगू शकत नाही. आणि हे पसारा ते जाऊ दे, इग्नोर करा तुम्ही, नाही का? कारण हॉस्टेल लाईफ आहे ती, शेवटी हॉस्टेलच लाईफ आहे. त्याचं काय सगळं ओपनली राहते, मग काय एवढं हे नको करू. आणि कोण हॉस्टेलला राहिलं असेल ना, त्यांना ही गोष्ट माहिती असेल. आणि कोण असेल ना, ते टॅग करा मला, नाही का? टॅग म्हणजे कमेंट करा की मी पण राहिलेले हॉस्टेलला, नाही का? चालतंय, चला भेटूया. नेक्स्ट काय होतं ते दाखवतो तुम्हाला. प्लीज आता वाजले 4:30, नाही का? आणि आता चाललो आम्ही चहा बी प्यायला, जरा फ्रीज बी शो म्हटलं, नाही का? नाश्ता बिष्टा करायला थोडी भूक लागली होती. पण आपल्या हॉस्टेलला कोण आलंय बघा, मारी शेट बॅक. मारी शेट आले तर एक दिवसांनी, रात्र सकाळीच आले, नाही का? मग म्हटलं तर आराम बिराम करून द्यावा. काय एवढं लवकर, काय एवढं लेट आले? कदाचित का लवकर आले तुम्ही? लेट आले कारण तुमच्या कॉलेजचं काय मला काही समजतच नाही. ते म्हणते लेट आले, पण बघू. आणि एक केस ना थोडं हे करा. आता जरा श्रावण महिना चालू आहे, कापू पण शकत नाही, नाही का? चला तर चाललोय चहा बी प्यायला, बघू. मारी शेट, तुम्हाला काय नाश्ता करायचा आहे का? ओके, चला येऊ गाईच चहा पिऊ. गाईस फायनली आले. असं वाटत असेल मी थोडं झोपेतून उठलं का काय, मग झोपलंच होतं दुपारी थोडं. मग आता आलेलं आहे फायनली चहा बी पिऊन, नाही का? मारी कसं वाटलं चहा? आता जरा क्वालिटी चेंज व्हायला लागली आहे, मग आलोय. चला आता चाललोय रूमवरती. नेमके अंधार आहे, नाही का? असं क्वालिटी. केस इधर झालेत जरा, जाऊ द्या. चला प्लीज, आता संस्थान झाले, नाही का? थोड्या वेळाने आपण जाऊ जेवायला. बरोबर आवरून येतील तेव्हा मग दाखवत. आज रात्री काय जेवण आहे काय माहिती. झाले आज दिवसभर काय आपण स्टडी केला थोडाफार, आणि नोट्स काढत असाइनमेंट राईट करत बसलो, नाही का? मग झाली STQA ची आहे ना, आय थिंक 2 असाइनमेंट झालेत लिहून. 2ला थोडं कमी पण झालेत, नाही का? लिहून आजपासून जरा अभ्यास करावा लागेल, नाही का? UT असाइनमेंट आपलं असाइनमेंटवरती डिपेंड असेल ना, नाही राहावं लागेल. ते जरा हे होते फास्ट बोलण्यामध्ये, नाही का? गडबड. मग तेवढं ॲडजस्ट करा गाईस. चला भेटू. गाईस फायनली आलो जेवण करायला. बघू शकतो ताप थोड्या क्वेश्चन दिले, प्रशिक भाऊ बसतात जेवण करायला. तुम्ही पण या गाईस. चला गाईस, ते रात्रीचं शूट जेवण झाल्यानंतरच मी सकाळी करतोय, कारण मला रात्री टाईमच नाही भेटला ब्लॉग एंडिंग करायला, नाही का? मग थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण त्या फील्डमध्ये आपण नवीन आहे, आता आलेलं आहे, नाही का? होऊन नंतर सवय लागतपर्यंत होऊन जाईल, त्याचा काही विषय नाही. आणि तुमच्यासाठी मी प्रयत्न पण करणार. तर मग गाईच आजसाठी एवढंच. बघितलं की आपले मारी भाऊ आले आज लई दिवसांनी, त्यांचं कॉलेज बिलेज चालू झालं असं. तर मग चालतंय गाईच,
आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.